शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत एक महत्त्वाचा विषय म्हणजे रेग्युलर जे शेतकरी कर्ज भरतायत त्या 23 लाख शेतकरी आणि त्यांना मिळणारे अनुदान। सध्यापर्यंत शेतकरी कर्जमाफीच्या GR नुसार जे रेग्युलर कर्ज भरतायत अशा 23 लाख शेतकऱ्यांची यादी फायनल करण्यात आली आहे आणि या 23 लाख शेतकऱ्यांना सरकारने 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदाना स्वरूपात त्या ठिकाणी जाहीर केलेत। परंतु हे 50,000 रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मान्य नाहीत आणि यामुळे आता विविध संघटनांच्या वतीने आंदोलन सुरू झाले आहे। त्यासोबतच आपल्या सहकार मंत्र्यांनी सांगितल्यानुसार मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन देखील देण्यात आलेले असून मुख्यमंत्र्यांच्या वतीने समिती असणार आहे, जी समिती आता याबाबत अभ्यास करून निर्णय घेईल। मग ही समिती अभ्यास करणार म्हणजे नक्की काय करणार तर लक्षात घ्या, हे 2 लाखांपर्यंत जे अनुदान द्यायचे आहे यामध्ये किती शेतकरी बसतील। आता या 23 लाख शेतकऱ्यांमध्ये असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे 1 लाख रुपये कर्ज असतं, कुणाकडे 50,000 रुपये कर्ज आहे, कुणाकडे 40,000 रुपये आहे, कुणाकडे 2 लाख रुपये आहे, कुणाकडे 3 लाख रुपये आहे। मग किती रुपये आपल्याला निधी वाढेल, म्हणजे किती रुपये सरकारवर पुन्हा बोजा पडणार आहे, कशा पद्धतीने हे वितरण करता येणार आहे या संदर्भात आहे। आणि म्हणूनच शेतकरी कर्जमाफी अंतर्गत खरंच रेग्युलर शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचा निर्णय आता होईल का याबाबत देखील शक्यता यायला सुरुवात झाली आहे। सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही देखील वारंवार ही मागणी लावून धरली होती आणि अजूनही आम्ही ही मागणी लावूनच आहोत की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जे 23 लाख शेतकरी रेग्युलर कर्ज भरतायत यांना प्रोत्साहन, यांना बक्षीस स्वरूपात जे अनुदान देणार आहे ते अनुदान तुम्ही त्या ठिकाणी 2 लाख रुपये द्यावे। सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपये असं नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांवर जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत किंवा 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांना किमान 2 लाखांपर्यंत अनुदान देखील तर मिळालेच पाहिजे, तरच या शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन मान्य असणार आहे। अन्यथा अनेक शेतकरी राज्यातील अशा यामध्ये आहेत की आता यापुढे आम्ही आमचे कर्जच भरणार नाही, आम्ही आमची थकबाकी करणार। कारण जर समजा कर्जमाफी 50,000 रुपयांची केली असती तर मग अनुदान 50,000 रुपये चालले असते, परंतु कर्जमाफी 2 लाखांची आणि अनुदान 50,000 रुपये हे आम्हाला कदापि मान्य होणार नाही। याबाबत राज्यातील शेतकऱ्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली आहे। मग रविकांत तुपकर असतील किंवा आपल्या किसान सभेचे त्या ठिकाणी अजित नवले असतील यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले की हे आम्हाला मान्य होणार नाही। शेतकरी कर्जमाफी अंतर्गत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात 2 लाख रुपये मिळायलाच हवेत। आणि मग याबाबत नक्की काय परिस्थिती आहे, हे 2 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात की नाही आणि यामध्ये कशा पद्धतीने ही प्रक्रिया अवलंबली जाईल, चला याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी आणि पुढीलही सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, शेतकरी संघटना आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांची ही मागणी आहे, योग्य मागणी आहे 100%। कारण मी सांगितल्याप्रमाणे 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आहे तर अनुदान देखील 2 लाख रुपये पाहिजेच। आता यामध्ये तुम्ही म्हणाल की समिती नेमली, मग समिती कशासाठी, या समिती काय ठरवणार तर लक्षात घ्या, आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की रेग्युलर किती शेतकरी आहेत तर रेग्युलर शेतकरी आहेत 23 लाख। मग या 23 लाख शेतकऱ्यांमध्ये आता समिती किंवा जे काही निर्णय घेणार आहेत ते काय बघतील की यामध्ये किती शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे 2 लाखांपेक्षा अधिकचे कर्ज आहे, म्हणजेच की 2 लाखांपेक्षा जास्तचे कर्ज ते रेग्युलर नवजुने करतायत। किती शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी 1 लाख रुपये आहेत आणि किती शेतकरी हे 1 लाखांच्या आतमध्ये आहेत, म्हणजेच की 40,000 50,000 असे घेणारे किती शेतकरी आहेत। मग सरकारच्या पहिल्या नियमानुसार नियम काय आहे की जास्तीत जास्त 50,000 रुपये देणार, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे 30,000 रुपये कर्ज आहे तर त्याला अनुदान स्वरूपात 30,000 रुपयेच मिळणार आहेत। मग ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपेक्षा अधिकचे कर्ज आहे आणि जे नवे जुने करतायत मग त्यांना 2 लाखांपर्यंत कर्ज देता येईल का, कर्ज म्हणजे 2 लाखांपर्यंत त्यांना अनुदान दिल्यानंतर सरकारला त्या ठिकाणी अजून किती कोटींची तरतूद करावी लागेल याबाबतची माहिती जाणून घेतली जाईल। कारण लक्षात घ्या, सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने कर्जमाफी आपण पाहतोय अजूनही राज्यातील केवळ 6.5 लाख शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी 7/12 कोरा झाला आहे। पहिलेच 10 लाख शेतकरी बाकी आहेत, पुढची यादी येणार आहे, त्या यादीतल्या शेतकऱ्यांना देखील पैसे द्यावे लागणार आहेत, त्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान द्यावे लागणार आहे। मग अशा स्वरूपामध्ये नक्की किती बोजा सरकारवर पडणार आहे आणि हा बोजा पडल्यानंतर खरंच सरकार ही कर्जमाफी करू शकेल का नाही याबाबतची परिस्थिती असणार आहे। तर लक्षात घ्या, 2 लाखांपर्यंत अनुदान मिळायला हवेत ही मागणी 100% योग्य आहे। याबाबत आपले किसान सभेचे अजित नवले हे काय म्हणलेत हे देखील आपण व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहोत, पण या मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही। लक्षात घ्या, 2017 साली राज्यामध्ये कर्जमाफी झाली होती, साधारणपणे 9 वर्ष आधी, तेव्हा राज्यामध्ये 1.5 लाखांपर्यंतची कर्जमाफी झाली आणि 1.5 लाखांच्या कर्जमाफीसाठी त्यावेळी 25,000 रुपये अनुदान दिले गेले, लक्षात घ्या। त्यानंतर राज्यामध्ये 2019 ला परत कर्जमाफी झाली, 2 लाखांची कर्जमाफी झाली,
तेव्हा 50,000 रुपये अनुदान दिले गेले। त्यातही अजून मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक सांगतोय की अनेक शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले देखील नाहीत, कारण त्यावेळी हे अनुदानाचे वितरण चालू होतं आणि चालू असताना सरकार बदललं गेलं। सरकार बदलले गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आलीच नाहीत, ज्यांची नावे आली त्यांना पैसे मिळाले नाहीत। आणि मग आता 9 वर्षानंतर ही कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा देखील अनुदान किती आहे? तर अनुदान आहे 50,000 रुपयेच। सरकारने काय केलं? सरकारने एक मोठा नियम बदलला। नियम काय बदलला की 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेतला आहे त्यांना 2026 साली देखील कर्जमाफीचा लाभ द्यायचा। ठीक आहे, मान्य आहे, काहीच अडचण नाही, शेतकरी सध्या अडचणीत आहे, 100% मान्य आहे। पण हे अनुदानमध्ये या अनुदान तुम्हाला द्यायचं, यामध्ये नक्कीच वाढ व्हायला हवी होती काही ना काही। खरं तर अपेक्षा अशी होती की सुरुवातीला 1 लाखांपर्यंतची घोषणा होईल, परंतु ही घोषणा केवळ 50,000 रुपयांची झाली आणि आता सरकारच्या वतीने हे आता 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दिले जातील असं बोललं गेलं। मग आता याबाबत आपल्या सहकार मंत्र्यांनी स्वतः देखील मागणी मान्य केली की आम्हाला अनेक निवेदने मिळाली आहेत, अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला मागणी केली आहे की 2 लाखांपर्यंत अनुदान दिले जावे, परंतु हा निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालू, मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू, यामध्ये कॅबिनेट जी बैठक असते मंत्रिमंडळाची त्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा करू आणि ही चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ। खरं पाहायला गेलं तर लक्षात घ्या, आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने देखील वारंवार सांगितलं जात आहे की राज्याची सध्याची कंडिशन वाईट असताना देखील आम्ही कर्जमाफी देतोय, कोणतीही त्या ठिकाणी निवडणूक नाही, काही नाही, फक्त शेतकऱ्यांचा विचार करून आम्ही कर्जमाफीची प्रक्रिया करतोय। नक्कीच स्वागतार्ह आहे, शेतकऱ्यांना लाभ देताय तुम्ही, नक्कीच मान्य आहे, परंतु या चालू बाकीदार 23 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होऊन द्या, अन्याय होऊन देऊ नका। बँकिंग सिस्टीम या शेतकऱ्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने चालवली आहे आणि आज जर या शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांनी जर त्यांचे कर्ज परत भरले नाही तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोड सर्व निर्माण होईल। म्हणून यांना प्रोत्साहन द्यायचेच आहे तर प्रोत्साहन अगदी चांगल्या स्वरूपामध्ये द्या, जास्त नको। 2 लाखाची कर्जमाफी दिली आहे तर 2 लाखांपर्यंतचे अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करा। ही मागणी आमची कालही होती, आजही आहे आणि उद्या देखील आमची ही मागणी असणार आहे की शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात मिळायलाच हवे। तर शेतकऱ्यांच्या या बाबीची सरकारने नक्कीच दखल घेतली पाहिजे आणि दखल घेऊन याची अंमलबजावणी देखील केली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे 2 लाख रुपये जमा करायला हवेत। तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा, ही व्हिडिओ शेअर करा आणि कर्जमाफ्याबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।